नमस्ते मंडळी, आरंभ व्लॉग्स मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती पाहूयात। महाशिवरात्री शिवाची महान रात्र आध्यात्मिक कॅलेंडरमधील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे। प्रत्येक चंद्रमासातील 14वा दिवस किंवा अमावास्येच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो। वर्षभरात येणाऱ्या सर्व 12 शिवरात्रींपैकी फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचे सर्वात विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे। महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती। महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या सन्मानार्थ आयोजित केलेला उत्सव आहे। भारतातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी हा एक आहे। या दिवसाविषयी अनेक भिन्न सिद्धांत आहेत, परंतु प्रबळ असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता। या दिवशी भगवान शिवाचे अनुयायी लवकर उठतात, स्नान करतात आणि नंतर परमेश्वराची स्तुती करतात आणि त्यांचा सन्मान करतात। या दिवशी पुष्कळ लोक शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी आणि महामृत्युंजय जाप आणि अभिषेक यांसारख्या विशेष पूजेसाठी जातात। या दिवशी मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते। या दिवशी असंख्य शिवभक्त गंगेत स्नानही करतात। या दिवशी मंदिरात येणारे भाविक भगवान शिवाला त्यांच्या विशेष आशीर्वादाच्या बदल्यात पाणी, धतुरा, फुले इत्यादी आणतात। उपवास करताना आणि महाशिवरात्रीच्या विधीत सहभागी होताना गहू, तांदूळ आणि डाळी यासारख्या गोष्टी खाणे टाळावे, असा सल्ला भाविकांना दिला जातो। या दिवशी शिवलिंग अभिषेक अवश्य करावा, कारण या दिवशी शिवलिंग अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह समस्यांपासून मुक्ती मिळते आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात। महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना पद्धत। प्रदोष कालात दिवसरात्र भेट शिवजींची पूजा केली जाते। उपवासामध्ये न खाणे समाविष्ट आहे। दोन्ही वेळी फळे अर्पण केली जातात। शिवपूजेत रुद्राभिषेकाला खूप महत्त्व आहे। शिवरात्रीच्या दिवशी अनेक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक करतात। फक्त शिवरात्रीला विशेष प्रकारचा दिवा लावला जातो आणि त्याच्या समोर बसून शिवध्यान करतात। या दिवशी दिवा लावणे देखील अधिक महत्त्वाचे आहे। शिवपुराण, शिवपंचाक्षर, शिवस्तुती, शिवअष्टक, शिवचालीसा, शिवरुद्राष्टक, शिवाचे श्लोक आणि शास्त्रनामांमध्ये शिवाचा पाठ केला जातो। भगवान शिवाच्या ध्यानासाठी ओमचे चिंतन केले जाते। ओमचा उच्चार महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते। ओम नमः शिवाय उच्चार देखील महत्त्वपूर्ण मानला जातो। उ आणि अम हे दोन शब्द ओम शब्द बनवतात। ध्यान स्थितीत बसून ओमचा जप केल्याने मनःशांती मिळवता येते। मनाचा फोकस वाढतो। खालील तिन्ही धर्मांमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन ओमला अत्यंत महत्त्व आहे। भगवान शिव यांना श्रावण महिना सर्वात जास्त आवडतो।